आंबेहोळ गावातील पाणी प्रश्न कायमचा सुटणार। 8 ते 10 हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील आंबेहोळ गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते। अशात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1.5 कोटींची बाणगाव येथून स्वतंत्र पाईपलाईन सुरू आहे व ती अंतिम टप्प्यात आहे। मात्र विहिरीला मुबलक प्रमाणात जलसाठा नसल्याने ग्रामस्थांची समस्या अधिक गडद झाली असून पाण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे। त्यात वागले धरणातून घेतलेल्या सामायिक पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली आहे। त्यात वारंवार पाईप फुटणे, मोटार चोरीला जाणे यासह विविध समस्यांना गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे। अशात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संबंधित ठेकेदाराला ताबा देत असताना सरपंच वैशाली राठोड व सर्वच सदस्यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही। याउलट गावापासून 1 किलोमीटर अंतरावरील मोठ्या धरणात विहीर खंदून पाईपलाईन करण्याची विनंती केली। प्रसंगी गावकऱ्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी स्वतःच्या पदरातून द्यायची वेळ आली तर निश्चित मदत करू असे सरपंच व सदस्यांनी आश्वस्त केले। त्यानंतर ठेकेदारांनी होकार दिले व नुकतेच जागेचा भूमिपूजन करण्यात आले आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या आदर्शवत निर्णयामुळे भविष्यात गावकऱ्यांना पाणी टंचाईवर मात करता येणार आहे। याबाबत ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे। या निर्णयाचा इतरही ग्रामपंचायतीने आदर्श घ्यावा असे बोलले जात आहे। डॉक्टर गोरख राठोड, भरत शेठ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तथा पाच पाटील, डॉक्टर संदीप राठोड, सरपंच सदस्य आदींच्या विशेष सहकार्यातून हे प्रश्न मार्गी लागणार आहे। पहा याबाबतचा विशेष वृत्तांत। आंबेहोळ ग्रामपंचायत सरपंच, आपल्या गावातील धरण परिसरात आपण एक नवीन विहीर बांधून त्या विहिरीतून गावासाठी पाणी पुरवठा राबवण्याचा हा महत्त्वपूर्ण आणि लोकहितांचा उपक्रम आपण हाती घेतला आहे। जेणेकरून आपल्या गावातील ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी आपण हा छोटासा पण अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेतला आहे। आपल्या गावातील माता भगिनींना पाण्याची तळमळ होऊ नये, त्यांची तळमळ सकाळपासून तर रात्रीपर्यंत हे आपण अतिशय जवळून बघितलेलं होतं। त्या ह्या उद्देशाने आपण पाण्याबद्दलचे नवीन उपक्रम राबवत आहोत। आपल्या गावातील नागरिकांना एक विहीर खंदून ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही शासकीय निधीचा वापर न करता किंवा ग्रामपंचायत निधीचा लाभ न घेता ही विहीर आपण ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि जलजीवन मिशन या म्हणजे वैयक्तिक सहकार्याने आपण गावात पाण्याची अडचण भासू नये यासाठी आपण ही नवीन विहीर तयार करत आहोत। तर या विहिरीला देवाच्या कृपेने अतिशय पाणी जास्तीत जास्त उपलब्ध हो आणि आपल्या गावातील पाण्याचा जो प्रश्न पाणी टंचाई आहे तो कायमस्वरूपी मिटो या प्रयत्नाने आपण गावाच्या विकासासाठी आणि पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी हे जो छोटासा पण अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम आपण हाती घेतला आहे। तर याच्यात आपल्याला यश लाभो। धन्यवाद। डॉक्टर संदीप राठोड, मिशन 505 पाटील। आणि मामांनी सांगितलं आता जलजीवन मिशनचे जे विहिरी होत्या आपल्या त्या बऱ्यापैकी काही ठिकाणी अयशस्वी ठरल्या। पाईपलाईन फुटते, वेगवेगळे कारण, अशा कारणामुळे आपल्या गाव मागील काही वर्षापासून पाणी टंचाईने झुंजत आहे। आपण डोळ्यासमोर बघतोय 10-15 दिवसात आपल्याकडे पाणी येत आहे। कुठेतरी ग्रामपंचायत सगळ्या युद्ध पातळीवर प्रयत्न करून काही ना काही अडचण येते, त्यामुळे पाणी टंचाई हा आपल्या गावाचा खूप मोठा भीषण समस्या आहे। परंतु त्यावर कुठेतरी मात करायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि यांनी सगळ्यांनी मिळून एक ठराव केला। हा जे पैसा न घेता हा डायरेक्ट गावाच्या पाण्याचा पैसा पाण्यासाठी वापरावा। सगळ्यांनी एकमताने होकार दिला आणि सगळ्या 11 मेंबर सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्या एकजुटीने हा जो ऐतिहासिक विषय न भूतो न भविष्य असं कोणी सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य करणार नाही असा जो हा उपक्रम आहे तो स्वतःच्या पदराचा पैसा का असेना तो आज आपण या विहिरीला आणि इथून समजा या जलजीवन मिशनच्या 1.5 कोटी रुपयाच्या ज्या योजना आहे त्याच्या पोटाखाली ही एक दुसरी गावाची स्वतःची
आणि व्यक्तिशः तयार केलेली ही योजना आपण आपल्या गावाला या बॉडीने आपल्या गावाला करून देणार आहोत. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की वाटेल ते पाण्यासाठी काही प्रयत्न करायला तयार आहे आम्ही, पण गावाचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा कायमचा मिटो यासाठी छोटासा प्रयत्न सगळे भरत मामा, सरपंच, सगळेच मेंबर आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचाही या कामासाठी पाठिंबा आहे. तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. धन्यवाद.